तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता अमृता आणि सावलीच्या छान अशा गप्पा चालू असतात. तर दुसरीकडे जगन्नाथने सारंगला त्यांच्याकडे बोलवलेलं असतं. आता जगन्नाथने तर खूपच वाईट बातमी सारंगला दिलेली असती. कारण की जगन्नाथजी सारंगला म्हणू लागता, मला ना तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तर सारंग विचारू लागतो, इतकं महत्त्वाचं काय आहे की तुम्ही मला इकडं बोलवून घेतला आहे. तर त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागता, आता तुझ्यासाठी ही बातमी चांगली आहे की वाईट आहे हे तर काही मला माहीत नाही, पण माझं आता सांगण्याचं काम आहे. पण त्यावेळी आता जगन्नाथजी सारंगला सांगू लागता की आपल्या सावलीच्या आयुष्यामध्ये नशिबामध्ये ना संतती योगच नाही आहे. त्यावेळी सारंगला तर खूपच मोठा धक्का बसतो. तर त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागता, आता त्या गोष्टीला तर आपण काहीच करू शकत नाही. ती एकपरता कोणतीही गोष्ट सहन करू शकेल, पण एका बाईला मातृत्वच नाही, ती बाई गोष्ट सहनच करू शकणार नाही. तर दुसरीकडे अमृता तिच्या रूममध्ये असते. तर सावलीही मात्र अमृताकडेच गेलेली असते. तर त्या दोघीजणी छान अशा गप्पा मारत असतात. तर काही दिवसांनी अमृतालाही आता लवकरच बाळ होणार आहे. तर अमृता म्हणू लागते, काय ग सावली, आता तुम्ही बाळाचा विचार करा ना जरा, लवकरात लवकर तयारीला लागा बरं का. तर त्यावेळी सावली लाजूनच म्हणू लागते, काय वहिनी तुमच्यावालं हे. तर आता अमृता म्हणू लागते, काय वहिनी अगं लाजतेच कशाला, मी खरंच सांगते, आता बस झालं ना. तर त्यावेळी सावलीला तर खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे सारंग म्हणू लागतो की जगन्नाथजी, तुम्ही मला सांगितलंय तर मलाच ऐकून इतका मोठा धक्का बसलाय. तर जर हे सावलीला कळालं तर सावली कशी रिॲक्ट होईल तर हे तर मला माहितीच नाही. तर त्यावेळी आता जगन्नाथजी म्हणू लागतात, त्याच्यामुळंच मी सारंग तुला सांगितलं आहे ना, मी सावलीला डायरेक्टली नाही ही गोष्ट सांगू शकत. तर त्यावेळी आता सारंग विचारात पडतो, नेमकं आता करायचं तर काय करायचंय. तर दुसरीकडे त्रिलोत्तमालाही मात्र बाळ वगैरे खूप आवडत असतं. ऐश्वर्यालाही बाळ वगैरे झालेलं नव्हतं आणि इतके वर्ष झाले अमृतालाही बाळ नव्हतं. तर त्रिलोत्तमाला फक्त तिच्या घराण्यासाठी वंश हवा किंवा तिच्या प्रॉपर्टीसाठी कोणीतरी वारसदार हवा, त्याच्यामुळे तिला ना बाळ वगैरे खूप आवडत असतं. तर दुसरीकडे आता सावलीला जर हे माहिती झालं तर आपल्या नशिबामध्ये संतती प्राप्तीच नाही आहे. तर आता सावली काय रिॲक्ट करील आपण येणाऱ्या भागांमध्ये नक्कीच बघूया. का जगन्नाथजी सांगता का विठुरायाच काहीतरी चमत्कार करतो आणि सावलीच्या नशिबात ती गोष्ट येऊन जाते. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.